कारखान्याच्या अडचणी खरं तर आम्हाला त्यांच्या पुढे मांडायचं. आमचा काही राजकीय काही कुठला दृष्टिकोन नव्हता त्यांच्या आणण्याच्या बाबतीत, पण कारखान्यातल्या अडचणी त्यांना माहिती आहेत, त्यांना कळतात, ते सोडवतात. म्हणून खरं तर त्यांना आणायचं होतं. आम्ही गेलो होतो, 2 वेळेला आमची भेट झाली. दुसऱ्यांदा त्यांनी दिवस दिला, टायमिंग दिला. रात्री आम्ही आलो आणि दुसऱ्या दिवशी काय कुठं माझं राडवं गेलं काय कळालं नाही. पण दादांचा परत फोन आला, कारण म्हटले जरा गडबड झाली. म्हटलं काय गडबड झाली? नाही झाली म्हटले. म्हटलं मग ठीक आहे दादा, आम्ही घेतो. म्हटलं आपण तर होतोच, पण आपल्याच दादा पण होते असं. मग दादा सोडून आपण आपला कार्यक्रम करायचं ठरवलं. त्या अडचणी खरं तर त्या ठिकाणी मांडायच्या होत्या. कारखान्याच्या बाबतीमध्ये ते दादा चांगल्या पद्धतीने निर्णय घेतात. शासनादरबारी कारखान्याच्या अडचणी मांडायचं काम करतात. आणि म्हणून खरं तर त्यांना बोलवायचं होतं. मागच्या वर्षी 9 लाख टनाचं गाळप केलं. यावर्षी आपल्याला 12-13 लाख टनाचं गाळप करायचं आहे. शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की ऊस आपला सगळा विघ्नर कारखान्याला या ठिकाणी घाला. आधुनिकीकरण केलंय, विस्तारीकरण केलंय, पैसे काढलेत, कर्ज काढलंय. 2-3 वर्षामध्ये ते कर्ज आपल्याला नील करायचंय. कारण पुढं अजून आपल्याला नवीन काही ना काय शेतकऱ्यांसाठी करावं लागेल. आता आहे ते क्षेत्रामध्ये आपल्याला टनेज वाढवायचंय. शुगर केन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी काम करतोय. 136, 135, 36 पर्यंत आपला शेतकरी ऊसाचं टनेज काढायला गेलेलं आहे. 100 टनाच्या वरती हजारो शेतकरी आता आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. काल परवा सुद्धा माळेगाव कारखान्याच्या सर्व संचालक मंडळ या ठिकाणी आलं होतं. टोपे साहेबांचं संचालक मंडळ होते, टोपे साहेब आले होते. अनेक लोक बघायला येत आहेत. आपण शेतकऱ्यांसाठी आता नव्याने कृषी अमृत म्हणून एक विघ्नर अमृत म्हणून नवीन खत तयार केलं. आता आपण कंपोस्ट खत करायचं बंद केलं, कारण डिस्लरी आपण इन्सिरेशन बॉयलर टाकल्यामुळं आपलं जो स्पेट वॉश निघतोय आपण त्याच्यात तो फायर करतो आणि वापरतो. त्याच्यामुळं आपण नव्याने आता कमीत कमी शेतकऱ्यांना एक खत देतो. त्याचा रिझल्ट पण चांगला येतो. बाहेर मार्केटमध्ये गेलं 1500-1600 रुपये त्याची किंमत आहे. आज 500 रुपयाप्रमाणे आपण त्यांना देतो.